गरजू कलावंतांच्या मदतनिधीसाठी सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी नुकतेच पुण्यात स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे सुदेश भोसले लाईव्ह कॉन्सर्ट विथ मेलेडी मेकर्स हा कार्यक्रम सादर केला. कलेच्या विविध घटकातील कलाकारांसाठी अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या मदतीकरता आयोजित केलेल्या कार्यक्रमास पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ऑल आर्टिस्ट फाउंडेशन याच्या वतीने सुदेश भोसले यांचा पुणेरी पगडी आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच स्वर्गीय किशोर कुमार यांचा अर्धपुतळा भेट देण्यात आला. यावेळी त्यांनी पुण्यात कार्यक्रम करतानाचे समाधान आणि आनंद हा अनोखा असतो अशा भावना व्यक्त केल्या. ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ही जी संस्था आहे सर्वप्रथम म्हणजे कलाकारांसाठी स्थापन केलेली संस्था आहे आणि स्पेशली कोविड जेव्हापासून आला जगभरात तेव्हापासून जे कलाकार जे फक्त स्टेजवर काम करतात, म्युझिशियन्स असो, सिंगर्स असो किंवा साऊंड सिस्टमवाले, त्यांची फार परिस्थिती वाईट होती. तेव्हापासून ही संकल्पना आम्ही आपापल्या परीने करत होतो. पण पुण्याचे काही कलाकार आपल्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आपण 60च्या अबाव म्हणजे सिनियर कलाकारांसाठी मदतीसाठी ज्यांचं काम हल्ली कमी झालं आहे किंवा ज्यांना आर्थिक मदत हवी आहे, मेडिकल हेल्प पाहिजे, घरं घेण्यासाठी, तेव्हा जेव्हा जे कोणी आले ते सगळे ऑफकोर्स पुण्यातले म्हटल्यावर पुण्यातल्या प्रत्येक आर्टिस्टशी माझा एकदम घरात संबंध आहे. आणि त्यांनी जेव्हा विचारलं, ही कल्पना मला सांगितली, तेव्हा मी म्हटलं आपल्या लोकांसाठीच कार्यक्रम करायचा, तुम्ही पुण्याहून यायची गरज पण नव्हती, फोनवर हे केलं असतं. आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं की मी काय काय करतो आणि मी त्यांच्यासमोरच मोबाईलवर डेट पाहिली, डेट फ्री होती आणि ताबडतोब हो म्हटलं. आणि मला वाटतं आजचा दिवस म्हणजे हा कार्यक्रम झाला आणि सर्व जास्त म्हणजे ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली आणि ज्यांनी आर्थिक मदत केली आणि प्लस जे श्रोते आहेत त्यांनी नॉर्मली आमच्यावर असं असतं की कार्यक्रम असल्या की आमच्याकडे 50 फोन येतात की आम्हाला पासेस हवे, पण या वेळेला असं काही झालं नाही. जनतेने आम्हाला खूप मदत केली आणि मला वाटतं 45 वर्ष मला या क्षेत्रात झाली, तर आपल्यातर्फे एक म्हणतात ना, आपल्याच कम्युनिटीतल्या आपल्याच सगळ्या बांधवांना एक म्हणजे खारीचा वाटा ह्या निमित्ताने मला मिळाला आहे. तर मी संदीप पाटील, राशीद, अशोक कुमार सराफ, प्रमोद कुमार सराफ, प्रवीण सराफ, मेलेडी मेकर्स आणि पुण्यातले जेवढे ऑर्केस्ट्राचे मेंबर्स आहेत त्यांच्या म्हणजे ह्या म्हणतात ना, या संकल्पनेला माझा नेहमी सपोर्ट असेल. आणि फार चांगली कल्पना आहे. आपणच आपल्या लोकांना जी मदत करायची ही म्हण आहे, त्यामध्ये आज मला खूप आनंद होतोय की मी छोटंसं काही काम आपल्या लोकांसाठी करू शकतो. पुतळा दिला, एक कसा वाटला पुतळा दिला तो? पुतळा आवडला म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे ती आयडिया जशी कोणी होत असेल त्याबद्दल खूप मला बरं वाटलं. सर, पुणेकरांसाठी 2 शब्द, पुणेकरांचा प्रतिसाद कसा? पुणेकरांना 2 शब्द म्हणजे मी माझ्या मुंबईमध्ये मी कार्यक्रम सुरू केल्यानंतर पहिला जो मुंबईच्या बाहेर कार्यक्रम केला होता तो पुण्यात होता, बालगंधर्वमध्ये. आणि इथूनच माझ्या म्हणजे सांगीतिक म्हणजे प्रवासाची सुरुवात झाली. त्यामुळे मुंबईत कसं असतं ना, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर कमीत कमी 2-2.5 तास लागतात. पण पुण्यात आलं की असं वाटत नाही, आपल्याला वाटतं 10 मिनिटात पोहोचू. आणि मुंबईत खूप शो होतात पण वेगवेगळ्या ठिकाणी होतात. पण पुण्यात एखादा शो असला की सर्व पुणेकरांना तो माहिती असतो, सर्व कलाकारांना माहिती असतो. आणि सासूरवाडी आहे म्हणून नाही, पण मुंबईनंतर जेव्हा जेव्हा 3-4 दिवस वेळ मिळतो मी परत पुण्याला येतो आणि राहतो. म्हणजे माझं फेवरेट शहर पण आहे. आणि म्हणजे इकडचे जे श्रोते आहेत ते संगीत, म्युझिक जाणतात आणि चांगल्या कलाकाराला ते प्रोत्साहन नेहमी देतात. आणि जसं स्टेजवर मी जेव्हा आज आलो तेव्हा मी हा विचार नाही केला की हा मदतीसाठी आहे कोणाच्या, म्हणजे मी कोणावर तरी उपकार करतो असं नाही. मी नेहमीप्रमाणे स्टेजवर गेलो की म्हणतात ना, मी किती आजारी असलो, म्हणजे सर्व कलाकारांबरोबर असं होतं की आजारी असलो स्टेजवर गेल्यानंतर काहीतरी असं म्हणतात संचारतं माझ्यामध्ये किंवा
देवीचा आशीर्वाद असतो आणि आजही तो मी अनुभव घेतला. आणि आजचे याचं जे ऑडियन्स होतं त्याने खूप मला म्हणजे प्रेम दिलं. म्हणजे जे का आमच्यासाठी असं टाळ्या शिट्या ऑर्केस्ट्रातल्या टिपिकल करत ते मला मिळालं. सर झुम्मा जे गाणं आहे, झुम्मा गाणं आहे, हा. त्याला जास्त म्हणजे ह्या याच्यात म्हणजे त्याचं काय खासियत आहे? प्रत्येक ते आज पण झालं, कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे ते 34 वर्ष झाली पण आजही ते गाणं तेवढंच फ्रेश आहे. आणि जगाच्या पाठीवर कुठेही छोट्यात छोटी पार्टी असेल, आनंदाचा क्षण तर जुम्मा शिवाय ते पूर्ण होत नाही. तर मी लक्ष्मीकांत प्यारेलालजींना मी धन्यवाद देईन की त्यांनी ह्या गाण्यामुळे माझं आयुष्य घडवलं. सर, शेवटचा प्रश्न, आर्टिस्टसाठी जे फाउंडेशन आपलं कार्य करतंय त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? मी तेच सांगितलं ना, ही आयडियाच तेच सांगितलं. फार कारण चांगली आहे. मेहनत घेतली त्यासाठी. आणि ज्यांनी ही संस्था स्थापन केली आणि आम्ही आलो ठीक आहे 2-3 तास गायलो, त्याच्यात एवढं काही म्हणजे आमचं रोजचं काम आहे. पण ज्यांनी ही संस्था स्थापन केली, ह्या कार्यक्रमासाठी आमच्यापेक्षा जास्त तुम्ही म्हणजे जास्त मेहनत घेतली, त्यांचं खूप म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी. आज आपण तुमच्या माध्यमातून मी सुदेश सरांचे ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या वतीने, तमाम पुणेकरांच्या वतीने, सर्व कलाकारांच्या वतीने मनापासून आभार मानतो की ही इतकी दिग्गज मोठी व्यक्ती आहे आणि त्यांचा आजचा हा कार्यक्रम म्हणजे ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या इतिहासाचं सुवर्णपान त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून ऑल आर्टिस्ट फाउंडेशन कधीच मुक्त होऊ शकत नाही. आणि इतकं आदर्श उदाहरण त्यांच्या परफॉर्मन्समधून आम्ही त्यांना लहानपणापासून पाहत पुढे आलोय. आणि आजचा शो ऑल आर्टिस्ट फाउंडेशनला कायमस्वरूपी उर्मी देत राहील, ऊर्जा देत राहील. मी अध्यक्ष या नात्याने माझ्या सर्व संचालकांचे, ज्यांनी फॉलो घेतलं, संदीपजी पाटील असतील, ज्यांची पुतळ्याची संकल्पना बबलूजी खेडकर असतील, गणेश गायकवाड असतील, सोमनाथ पाटके असतील, मनोज माजिरे असतील, या अश्विनी कृपे असतील, मनोज मोरे असतील, या सर्व अभयजी गोखले असतील, संदीप पाटील, सगळ्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. या संचालकांशिवाय यशस्वी होऊ शकलं नसतं. त्यांनी कष्ट घेतले, वाजवलं सुद्धा, परफॉर्मन्स सुद्धा केला आणि सगळं सांभाळलं. तर एक खऱ्या अर्थानं आज आमच्या डोळ्यांचं पारणं फेडलेलं आहे आणि एक मोठा आशीर्वाद सुदेशजींचा आम्हाला या रूपाने मिळालेला आहे. मी संस्थेच्या वतीनं पुणेकरांचे आभार मानतो. सुदेशजींना दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो ही सर्वजणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि मी एकच सांगतो की हे जे काही मी केलं ते काही असं फार मोठं नाही, कारण माझी सुरुवात ऑर्केस्ट्रातून झाली. मी म्हणजे तळागाळातून आम्ही महिन्याला 20 शो, 25 शो, 35 शो असं केले. आणि त्यावेळेचे म्हणजे कलाकारांची दुःख काय असतात, आम्हाला काय काय सोसावं लागतं वेगवेगळ्या गावात, वेळी अवेळी खाणं, प्रवास. तर मला माहिती आहे की स्टेजच्या कलाकारांना काय काय भोगावं लागतं. त्या भावनेतून मी हे केलं. त्यामुळे असं मोठं काही नाही, कौतुक करण्यासारखं नाही. आणि मी नेहमी नाही, आणि मी मी पार्श्वगायक झालो हे देवाची कृपा, पण मी स्टेजच्या कलाकारांसाठी फक्त मुंबई महाराष्ट्र नाही तर अख्ख्या भारतातल्या कलाकारांसाठी मी नेहमी तयार असतो. मैं ऑल आर्टिस्ट फाउंडेशन के सभी मेंबर्स का और स्पेशली मेलोडी मेकर्स का, अशोक सराफ जी, प्रमोद सराफ जी, प्रवीण सराफ, संदीप पाटिल, राशिद खान, इनका धन्यवाद करूंगा कि मुझे ये मौका दिया अपने ही भाइयों के लिए कुछ कंट्रीब्यूट कर सकूं. आप भी इसी तरह मेरे और मेरे जैसे कलाकारों का सपोर्ट करते रहिए, आशीर्वाद रखते रहिए, जाइए. और जब तक आपका प्यार हमारे साथ रहेगा हम आपके लिए गाते रहेंगे. धन्यवाद. थँक्यू. भाऊंचा कार्यक्रम ठेवायचा, आम्ही फक्त त्यांची वेळ घेतली मुंबईत गेल्यानंतर, म्हणजे मुंबईत जायच्या वेळी की आम्हाला असं सगळ्यांना भेटायला यायचं आहे. ते म्हणले या. भेटायला गेल्यानंतर आम्ही त्यांच्या पुढे असं बोलायला थोडेसे सगळेजण इकडनं तिकडनं बोलत होतो. ते म्हणले डायरेक्ट मुद्द्यावरती या, तुम्हाला काय म्हणायचं आहे. म्हणलं नाही भाऊ, असं आमच्या सगळ्या आर्टिस्ट लोकांचं असं म्हणणं आहे की कलाकारांसाठी एक तुमच्याकडनं एवढंच फक्त आम्ही म्हणलं. मग ते म्हणले आम्हाला की अरे मग त्यासाठी मुंबईला याची काय गरज होती, फोनवर सांगितलं तरी मी तिथे आलो असतो. म्हणजे माणूस इतका मोठा होऊन सुद्धा किती जमिनीवरती असावं हे जिवंत उदाहरण आम्हाला तिला पाहायला मिळालं. आणि एका सेकंदात त्यांनी सांगितलं की माझी 11 जानेवारी फक्त रिकामी आहे, करून टाका, मी येतो. संपला विषय. कसं येतोय, काय करणार तुम्ही, काय करायचंय, नथिंग. आणि अजिबात काही नाही, फक्त प्रेमासाठी, कलाकारांच्या प्रेमासाठी आलेलं हे व्यक्तिमत्व. त्याला सगळ्यांकडे त्रिवार नमस्कार भाऊ. असंच कायम आयुष्यावर आमच्या पाठीशी उभे राहा
आणि बऱ्याचशा कलाकारांच्या पाठीशी तुम्ही उभे आहातच, पण आपल्या सगळ्या कलाकारांच्या पाठीशी असेच उभे राहा ही विनंती करून या ठिकाणी थांबतो. तुमच्या सगळ्यांना हॅट्स ऑफ. जेव्हा फाउंडेशनने या कार्यक्रम संकल्पना मांडली तर सर्व संचालक मंडळ आदरणीय सुदेशजी भोसले साहेबांना भेटायला गेले. जवळजवळ 6 तास चर्चा झाली. सुदेशजींनी संपूर्ण फाउंडेशनचा आढावा घेतला, कसं काम चालतं, कुठल्या स्वरूपामध्ये काम चालतं, आणि त्यांनी स्वतःहून इतकं मोठं मनाचं औदार्य दाखवलं. इतकं महान कलाकाराचं हे आदर्श उदाहरण आमच्यासाठी आहे की ते म्हणाले की हो, या फाउंडेशनसाठी मी कार्यक्रम करायला तयार आहे, चॅरिटी शो आपण करूया. आणि सर्वात महत्वाचे आभार तमाम पुणेकरांचे मी या ठिकाणी मानतो. माझ्या सर्व सभासदांचे आभार मानतो. या संस्थेच्या सभासदांनी तिकिटे काढली, 300ची, 500ची, 1000ची, जसे जमेल तशी तिकिटे काढून संस्थेला हातभार लावला. इतकं संस्था मेडिकल पासून सगळं इच अँड एव्हरीथिंग सभासदाकरता, मेंबर्स करता आपण करत आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जाणकार पुणेकर प्रेक्षक. मगाशीच आपण पाहिलं, बैठक व्यवस्थेत काही मागे बसली होती, ती पुढे आली. फाउंडेशनने हे पण केलं, जे मागे होते त्यांना पुढे यायची संधी दिली, आणि जे पुढे बसले होते त्यांनी जे मागून पुढे आले त्यांना घेऊन पुढे जाण्याचं एक आदर्श उदाहरण या ठिकाणी दिलं. आणि फक्त पुण्यातच होऊ शकतं. मी माझ्या सर्व संचालक टीम